मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। योजनेतून अपात्र ठरविण्यात आलेल्या आणि ज्यांचा लाभ थांबविण्यात आला होता अशा महिलांना दिलासा देण्यासाठी फेरपडताळणीची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून संपूर्ण डेटा प्राप्त झाला असून त्यांची सखोल तपासणी सुरू आहे। योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या एकूण 2,63,00,000 अर्जापैकी सुमारे 2,47,00,000 अर्जांची प्राथमिक छाननी पूर्ण झाली होती। त्यानंतर सुमारे 26,00,000 महिलांचा डेटा स्वतंत्रपणे तपासणीसाठी ठेवण्यात आला आहे। या डेटामध्ये अनेक ठिकाणी अर्जदारांचे नावाऐवजी घरातील इतर सदस्यांचे बँक खाते नमूद झाल्याचे आढळून आले आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या माध्यमातून प्रत्येक स्तरावर फेर तपासणी केली जात आहे। आतापर्यंत 35 ते 40% पडताळणीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित प्रक्रिया पुढील 10 दिवसात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। फेर पडताळणी पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या समोर अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे। त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना पुन्हा हप्ते मिळतील। सरकारी कर्मचारी किंवा अन्य अपात्रांनी चुकीचे लाभ घेतले असल्यास ती रक्कम चलनाद्वारे परत घेण्यात येईल। महिला व बाल विकास विभागाने अपात्र ठरविण्यात आलेल्या महिलांना शेवटची संधी दिली आहे। चुकीची माहिती दिली असेल किंवा अर्जात तांत्रिक त्रुटी असतील तर फेरपडताळणी दरम्यान योग्य कागदपत्रे सादर करून पात्रता सिद्ध करता येणार आहे। ज्यांची माहिती खरी असल्याचे आढळेल त्यांचा लाभ पुन्हा सुरू होईल। आता बघा, पात्रचे प्रमुख निकष: वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असलेले कुटुंब, आयकर भरणारे सदस्य असलेले लाभार्थी, सरकारी, निमसरकारी किंवा निवृत्ती वेतनधारक कुटुंबातील सदस्य, शासनाच्या इतर योजनांमधून दरमहा 1500 किंवा अधिक लाभ घेणाऱ्या महिला, खासदार आमदार असलेले कुटुंबातील सदस्य, कुटुंबाच्या नावावर नोंदणीकृत 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वागडून। या निकषानुसार लाभार्थ्यांची तपासणी होत असल्याने फक्त खऱ्या पात्र महिलांना न्याय मिळणार आहे। सध्या 13 महिन्याचे हप्ते वितरित करण्यात आले आहेत। फेरपडताळणी पूर्ण होताच पात्र महिलांना नियमित हप्त्याची रक्कम देण्याबाबत सरकारकडून लवकरच अधिकृत घोषणा अपेक्षित आहे।